Hello, dear friends. Myself is Sushil Kumar Farate from Parle Tilak Vidyalaya, Vile Parle, Mumbai. As you know that we have been discussing about the subject of English for SSC. Previously, we have seen the question paper pattern in detail. Now, let's go for the first question, that is of language study. Section 1, language study. भाषेवर आधारित हा प्रश्न आहे. Question 1 will be of 10 marks. Question 1A, 8 marks. Question 1B for 2 marks. 10 मार्कांचा प्रश्न आहे. Let's see in detail regarding this question. या प्रश्नाच्या बाबतीत आता आपण व्यवस्थित सविस्तर पाहूया. By taking the examples step by step. Please understand the pattern of question 1. You have to solve any 4 activities out of 6. आता तुम्हाला ज्ञात झालंच असेल की 6 ऍक्टिव्हिटीज देतील क्वेश्चन 1A मध्ये. त्यातील 4 ऍक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. त्याला 8 मार्क्स असणार आहेत. द फर्स्ट क्वेश्चन इज कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. मुद्दामून मराठीत सांगतोय. दिलेले शब्द जे असतील 4, त्या शब्दांमध्ये एखादा लेटर किंवा एखाद्या वेळेस 2 लेटर्स असतील, अल्फाबेट असतील, ते मिसिंग असतील. तिथे योग्य अल्फाबेट घालून किंवा लेटर घालून तो शब्द, तो वर्ड मिनिंगफुल आपल्याला करायचंय, पूर्ण करायचं आहे. आपण दिलेला शब्द आणि त्याचं एक्सपेक्टेड आन्सर, अपेक्षित उत्तर पाहणार आहोत. पहिला शब्द दिलाय SPE-CH. The correct answer is speech. तिथं एक लेटर भरायचं आहे आपल्याला, अल्फाबेट भरायचा आहे, तो येतो ई, म्हणजे आपला शब्द तयार होतो SPEECH. त्याचा अर्थ पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणजे भाषण. दुसरा शब्द दिलाय RECH, म्हणजेच झाला REACH, रीच, पोहोचला या अर्थाने होणार आहे. दुसरा शब्द BRI-E. असं होऊ शकतं की एखादा अल्फाबेट तुम्ही जो भरला तो तुम्हाला करेक्ट वाटत असेल, तर तुमच्या मित्राला तो वेगळा आठवत असेल. नाउ लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ दिस. हिअर द आन्सर कॅन बी BRIDE, ब्राइड. ब्राइड म्हणजे नवरी किंवा वधू. त्याचबरोबर एखाद्याची थिंकिंग जर अशी असेल BRIBE, ब्राइड म्हणजे लाच, पैसे देणे, असे असू शकतं. त्यामुळं दुसऱ्याने काय लिहिलं हे कधीच पाहू नका. तुमचं उत्तर तुम्हाला अपेक्षित वाटतंय आणि ते पूर्ण अर्थपूर्ण आहे, पुरेसं झालं आपल्याकरता. दुसरा शब्द आहे चौथा दिलेला MOILE. सगळ्यांना माहिती, परिचयाचा शब्द येतो MOBILE. मोबाईल हा शब्द तयार झालाय. मला असं वाटतं की ह्या 4 शब्दांच्या बाबतीत तुम्हाला नक्कीच अडचण येणार नाही आणि हा प्रश्न खूप सोपा आहे. आपली शब्द संपत्ती फक्त वाढवा. दुसरा प्रकार दिलेला आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुढील शब्द वर्णमाला क्रमानुसार लावायचे किंवा डिक्शनरी ऑर्डर नुसार लावायचे. वी ऑल नो डिक्शनरी ऑर्डर इज अरेंज बाय अल्फाबेट्स ऑफ A to Z. बरेच विद्यार्थी त्याला सर ABCD नुसार लावायचे का? हो, तोच प्रकार आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी 2-2 मार्कांची, हे लक्षात घ्या. पहिला ग्रुप दिलाय त्याने इमेन्स, पेपर, ऍक्सेस आणि बॉझम, असे 4 शब्द दिलेले आहेत. तर पहिला शब्द आपला येतोय अल्फाबेटिकली ऍक्सेस, दुसरा येतोय बॉझम, तिसरा शब्द वर्णमाला क्रमानुसार येतो इमेन्स,
आणि शेवटचा शब्द म्हणजे चौथा तो येतोय पेपर. याला मिळेल तुम्हाला 1 मार्क. दुसरी अल्फाबेटिकल रोज तुम्हाला दिलेले आहेत. तुमचं पहिल्यांदा लक्षात आलं असेल, की पहिला जो प्रकार आहे, ते वेगवेगळे अल्फाबेटिकने सुरू झालेले आहेत आणि दुसरा जो प्रकार आहे, स्टार्टिंग विथ द सेम अल्फाबेट. त्याच लेटरने किंवा त्याच अल्फाबेटने सुरू झालेले शब्द दिले. ते आहेत कडल, केअरिंग, क्लॅरिटी आणि क्रॅडल. गो थ्रू द डिक्शनरी ऑर्डर. डिक्शनरी ऑर्डर नुसार गेल्यावर तुम्हाला सहज दिसेल. केअरिंग पहिल्यांदा येईल एबीसीडी नुसार. नंतर प्रत्येक शब्द सी ने सुरू झालाय. पण सी नंतर आर पहिल्यांदा येत नाही, यू येत नाही, त्यानंतर येतो एल. दॅट्स वाय. क्लॅरिटी हा पहिल्यांदा येणार आहे. आता सी नंतर 2 शब्द आपल्या समोर पुढे झालेत अल्फाबेट. एक आहे आर आणि यू. एबीसीडी पटकन मनात घेतली तुम्हाला ओपी किंवा एसटी यू. आर अगोदर येणार आहे म्हणजे इथं केअरिंग. नंतर शब्द येतो आपला क्लॅरिटी, नंतर येतोय क्रॅडल आणि नंतर येतोय कडल. अल्फाबेटिकली लावायला आपल्याला काही हरकत नाही. त्या पद्धतीने ते येणार आहे. प्रश्न पहिल्यातला ए मधील तिसरा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वाक्य शुद्ध करून लिहा. म्हणजेच विराम चिन्ह, कॅपिटल, एक्सक्लेमेटरी मार्क, इन्व्हर्टेड कॉमा, ज्या प्रकारचं वाक्य आहे त्यानुसार आपला एक्सक्लेमेटरी मार्क वाटत असेल, उद्गारार्थी वाक्य असेल तर त्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह पाहिजे. तुम्हाला प्रश्न वाटत असेल, इंटरोगेशन वाटत असेल तर त्यामध्ये क्वेश्चन मार्क द्या, अवतरण चिन्ह द्या. प्रॉपर नाउन असेल, बिगिनिंग असेल, त्यानुसार तुम्हाला कॅपिटल लेटर्स द्या. वाक्य संपल्यानंतर न चुकता आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. हे सोप्या सोप्या गोष्टी आहेत. बरेच विद्यार्थी वाक्य लिहून टाकतात आणि क्वेश्चन मार्क किंवा फुल स्टॉप द्यायला विसरतात. असं करू नका. आणि हे वाक्य आपल्या पुस्तकातील असणार आहे. सो प्रश्न पहिला तुमचा असं दिलेला आहे. सो व्हॉट वी विल वॉक सेड मीना. आपल्याला माहिती आहे सुधा मूर्तींचा धडा आपल्याला दिलेला आहे. त्या धड्यातील हे वाक्य आहे. मीना बोलली, सो व्हॉट वी विल वॉक सेड मीना. पहिल्यांदा सुरुवात करताना सुरुवातीचं वाक्य आहे तो सो कॅपिटल असणार आहे. सो व्हॉट क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी मार्क. वी विल. सो व्हॉट एक्सक्लेमेटरी मार्क. वी विल. वी नंतर अपोस्ट्रोफी एस देऊन डबल एल तो असणार आहे. वी विल वॉक. हे 4 शब्द इन्व्हर्टेड कॉमात असणार आहे, अवतरण चिन्हात असणार आहे. कॉमा देऊन सेड मीना, मीनाचा एम कॅपिटल आणि नंतर फुल स्टॉप. दुसरं वाक्य, सो व्हॉट डज इट मॅटर हिज वाईफ रिप्लाइड. वाक्य तसेच आहेत. आता योगायोगाने हा धडा या वर्षी आपल्याला गाळलेला आहे. भोली नावाच्या धड्यातील हे वाक्य दिलेलं आहे. दुसरं वाक्य तुम्ही असं लिहायचंय, सो व्हॉट. सो व्हॉट डज इट मॅटर. इट इज अ क्वेश्चन. प्लीज रिमेंबर माय टोन. सो व्हॉट डज इट मॅटर. मग या बाबतीत काय घडतंय, काय झालंय त्या बाबतीत, प्रश्नचिन्ह द्या तिथे. सो नंतर सो कॅपिटल, सोचा एस कॅपिटल काढा, अवतरण चिन्ह सुरुवात करायला करा. व्हॉट डज इट मॅटर नंतर क्वेश्चन मार्क द्या, अवतरण चिन्ह पूर्ण करा, इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण करा, कॉमा द्या, हिज वाईफ रिप्लाइड आणि नंतर फुल स्टॉप द्या. ह्या अशा प्रश्नांकरता कॉमन सेन्स वापरला तरी चालणार आहे किंवा पुस्तकातील वाचन जर आपण नीट केलं तरी पुस्तकातीलच शब्द ते असणार. प्रश्न चौथा सॉरी, ऍक्टिव्हिटी 4. मेक 4 words, minimum 3 letters each, using the letters in the word. अनाउन्समेंट. बरेच विद्यार्थी याला साधा प्रश्न असं गृहीत धरतात, सर या शब्दातून छोटे छोटे शब्द तयार करायचे का? हो. आणि त्याच वेळेस तुम्हाला अल्फाबेट्स, जे वर्ड्स दिले छोटे छोटे अल्फाबेट, ते तुम्हाला एक्सचेंज करता येणार, मागे पुढे पण करता येणार, सलग पण करता येणार आहे. इथं माझ्या समोर शब्द आहेत अनाउन्समेंट. पहिला शब्द मी घेतला अनाउन्स, दुसरा शब्द मी घेतला सिमेंट, तिसरा शब्द माझ्याकडे तयार होतोय नाउन, NOUN. स्पेलिंग पहा, सिमेंटचं स्पेलिंग आपल्याला माहिती आहे, अनाउन्सचं स्पेलिंग माहिती आहे. नंतर त्याचबरोबर आपला तयार होतोय अँड.
ANT तो पण शब्द तयार झाला. नंतर उलट शब्दाने पहा TEN तयार होतोय 10. नंतर 10 जर तयार झाला आपला तर TEA टी चहा असे खूप शब्द तयार होतील. ईट, एट असे पण शब्द तयार होतील. आणि आपल्याला कमीत कमी 4 शब्द तयार करायचे. खूप सोपा प्रकार आहे. 5वा प्रकार त्यातला write the related words as shown in the example. Now, my dear friends, please see that the main word given in the center and the other word given, what is the quality of that word? What is the word describing? तो शब्द नेमका काय आहे डिस्क्रायबिंग वर आहे? तो ॲडजेक्टिव्ह आहे, तो ॲडव्हर्ब आहे की नाउन आहे? हे एकदा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपण जो म्हणतो त्याला पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांची जात, त्यापैकी तो कोणत्या प्रकारचा आहे? आता युजफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे. ट्री दिलेलं आहे इथं. ट्री कसं असतं ते युजफुल असतं. मग झाडाचं वर्णन करायचं आहे. डिस्क्राईब द ट्री. झाडाचं वर्णन आपण कसं-कसं करू शकतो? ग्रीन ट्री. Adjective, as we know, all colors are adjective. Green, shady. Shade म्हणजे सावली. We know that झाड सावली देतं. Shady tree. Green tree म्हणजे here I say green, shady, tall, dry, evergreen. असे शब्द तुमचे adjectives झालेत. मग स्मॉल असेल, टॉल असेल, ग्रीन असेल, शेडी असेल, ड्राय असेल, हे तुमच्या झाडाचं वर्णन झाले. ऍडजेक्टिव्ह आहेत. त्यानुसार तुम्हाला तो प्रश्न तयार करायचा आहे. याला देखील 2 मार्क असणार आहेत. कंप्लीट द वर्ड चेन. यामध्ये तुम्हाला जो 6वी ऍक्टिव्हिटी आहे, कंप्लीट द वर्ड चेन. यामध्ये तुम्हाला नाउन्सची वर्ड चेन असेल, ऍडजेक्टिव्हची असेल, ऍडव्हर्बची असेल, ते दिलेलं असेल. So here is the word chain of adjectives. We have to use 4 new adjectives beginning with the last letter of the previous word. जसं आपण शब्दांच्या भेंड्या खेळतो, त्या शब्दांचा जो शेवट होतो त्या शब्दानेच इथं अल्फाबेट असणार आहे. त्या अल्फाबेटने पुढील शब्द तयार करायचा आहे. इथं सुपर्ब हा शब्द तयार दिलेला आहे त्यांनी. गिवन वर्ड इज सुपर्ब. इथं मी तयार केला शब्द पहा, विचार करा. सुपर्ब. बी. बी वरून मी घेतला बोल्ड. BOLD. बोल्ड झाला. शेवटचा शब्द शेवटचा अल्फाबेट आला डी. मग बोल्ड म्हणजे धाडसी किंवा धीट. डी वरून मी घेतला डेंजरस. DANGEROUS. शेवटचा अल्फाबेट झाला एस. एस वरून पुढचा शब्द तयार करायचा आहे तुम्हाला. तो विशेषणच हवाय. मी एस वरून घेतला सिरियस. योगायोगाने तो आला पुन्हा. SECIROUS. सिरियस. पुन्हा एस आला, काही हरकत नाही. मात्र पुढचा शब्द माझा एस वरूनच सुरू झाला पाहिजे. तो मी घेतला स्मॉल. SMALL. अशा रीतीने माझे 4 ऍडजेक्टिव्ह चेन मी पूर्ण केली. फक्त परीक्षेमध्ये ऍडजेक्टिव्ह आहेत, नाउन आहेत, व्हर्ब आहेत, ते नीट पाहून ती वर्ड चेन त्या शब्दाने पूर्ण करायची आहे. इथं तुमचा प्रश्न पहिला बी, प्रश्न पहिला ए संपतोय. प्रश्न पहिला ए 6 पैकी 4च ऍक्टिव्हिटी करायचे. आणि इफ यू हॅव द टाइम, माय डिअर फ्रेंड्स, इट वुड बी माय सजेशन टू जस्ट गो फॉर ऑल द ऍक्टिव्हिटीज. सपोज यू commit mistake in some activity, the marks will be not deducted because other supporting activities will help you. जर तुम्हाला भरकन वेळ मिळत असेल तर सगळ्या ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करा. लक बाय चान्स किंवा दुर्दैवाने एखादी ऍक्टिव्हिटी चुकली तर इतर आपल्याकडे स्टँड बाय दुसरी ऍक्टिव्हिटी राहते. मग त्यामुळे मार्क आपले गमावत नाहीत आपण. प्रश्न पहिल्यातला बी आपण पाहतो. डू ॲज डायरेक्टेड हा प्रकार आहे. यामध्ये पहिला प्रकार दिलेला आहे त्यांनी. अटेम्प्ट एनीवन. 2 पैकी 1 पर्याय तुम्हाला करायचा आहे. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू लुक आफ्टर. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट दिलेली फ्रेज जी आहे, वाक्यप्रचार आहे, त्याचा मराठीत अर्थ आपल्याला हवा आहे. टू लुक आफ्टर याचा अर्थ ती काळजी घेणे, एखाद्या गोष्टीची काळजी घेणे. मला माहिती आहे, माय पॅरेंट्स लुक आफ्टर मी.
किंवा द टीचर्स लुक आफ्टर द स्टुडंट्स इन द स्कूल. आई बाबा माझी काळजी घेतात. किंवा एव्हरी पॅरेंट लुक्स आफ्टर द चाइल्ड. आई बाबा आपल्या मुलांची काळजी घेतात. हे वाक्य आपल्या तयार होऊ शकते. बिकॉज वी हॅव द व्हरायटीज ऑफ सेंटेन्सेस. आपण असे खूप प्रश्न तयार करू शकतो. दुसरा, और त्याला दिलाय ऍड अ क्लॉज टू एक्सपांड द फॉलोइंग सेंटेन्स मिनिंगफुली. इथे तुम्हाला क्लॉज द्यायचा आहे. दिलेले जे क्लॉज आहे त्याला एक्सपांड करायचं आहे आणि त्याला मिनिंगफुली पूर्ण करायचं आहे. एखादा क्लॉज दिला असेल तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता इथं थोडासा प्रॉब्लेम येतोय. मी इथं सांगतो, इफ यू वर्क हार्ड असं वाक्य दिलं समजा. इफ यू वर्क हार्ड डॉट डॉट डॉट. वी ऑल नो आपल्याला रुडयार्ड किपलिंग यांची कविता इफ होतीच. उत्तर आपण देऊ शकतो, इफ यू वर्क हार्ड क्लॉज पूर्ण करा, यू विल गेट द रिवॉर्ड, यू विल पास द एक्झाम किंवा यू विल गेट गुड मार्क्स. असे काही प्रश्न तयार होणार आहे. म्हणजे इफ यू असं जर वाक्य दिलं असेल तर ज्या पद्धतीने तुम्हाला क्लॉज दिले असेल त्यानुसार पूर्ण करा. थोडासा पुढच्या प्रश्नाकडे आपण पाहूया. त्याच्यातला बी प्रकार बी मध्ये दुसरा, ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. न्यू वर्ड्स तुम्हाला तयार करायचे. त्याला प्रिफिक्स वापरा किंवा सफिक्स वापरा. म्हणजे दिलेल्या मूळ शब्दाच्या अगोदर जर तुम्ही काही वापरत असाल प्रत्यय तर तो प्रिफिक्स होतो आणि शब्दाच्या नंतर असेल तर तो सफिक्स होतो. उदाहरणार्थ रिलेटेडचं मी सफिक्स केलं रिलेशन. ऍग्रीचं मी ऍग्रीमेंटही करू शकतो सफिक्स लावून किंवा डिसऍग्री हे मी प्रिफिक्सही करू शकतो. समजा रिलेशन, ऍग्री, ऍग्रीचं होतं डिसऍग्री किंवा ऍग्रीमेंट. असे तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरायचे आणि यू आर फ्री टू यूज एनी. दोघांपैकी काही वापरू शकतात. 1 मार्क त्याला आहे. आणि हाही प्रकार कठीण वाटत असेल तर दुसरा प्रकार आहे आपल्याला मेक और प्रकार दिलाय बा ऑप्शन आहे त्याला. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तेच शब्द दिलेत रिलेट आणि ऍग्री. याचा यांच्यापैकी एक शब्द वापरून तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे. ऍग्री करा किंवा रिलेट शब्द वापरा आणि स्वतःच्या वाक्यात वापर करून दाखवा. मी ऍग्री शब्द वापरून दाखवतो. उदाहरणार्थ, आय ऍग्री दॅट स्टुडंट्स मस्ट स्टडी हार्ड. ऍग्री शब्द वापरला आणि ह्या पद्धतीने तुम्हाला जी वाक्य सोपं वाटेल, छान वाटेल, बट ग्रॅमॅटिकली करेक्ट. सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट नुसार जा. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की इंग्लिशचं मेन स्ट्रक्चर इज बेस्ड ऑन सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. दॅट इज कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे वाक्य तयार करा. नॉट नेसेसरी दॅट यू शुड मेक द बल्की बिग सेंटेन्सेस. मोठे वाक्य पाहिजे, बोजड वाक्य पाहिजे, असं काही नाहीये. छोटे छोटे वाक्य तयार करा. बट इट शुड बी मिनिंगफुल. ते अर्थपूर्ण असलं पाहिजे. एवढंच फक्त लक्षात घ्या. असा तुमचा हा पहिला प्रश्न 10 मार्कांचा होतो. स्कोरिंग आहे, भरकन होतो आणि तो तुम्हाला साधारणपणे अगोदर आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात पाहिलेला आहे. साधारणपणे हा प्रश्न तुम्हाला 15 मिनिटात सॉल्व्ह करायचा आहे. अजून एक आपण भरकन माहिती करता दुसरी एक स्लाइड तुमच्या समोर आहे. प्रश्न पहिल्याचाच दिलेला आहे. त्यामध्ये दिलेलं आहे पहा. आता उत्तर मी सांगत नाही. तुम्ही फाइंड आउट करायचा प्रयत्न करा पटकन. कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग द करेक्ट लेटर्स. इथं तुम्हाला स्पष्ट दिसतंय. एल डॅश डबल टी एल ई, टी एच आय डॅश के, एस एच डॅश पीई, वाय ओ यू डॅश जी. शब्द भराभर आपण टाकू शकतो त्यामध्ये. लिटिल, थिंक, शेप आणि यंग असे शब्द येऊ शकतात. इथं स्लाइडवर तुम्हाला पहिल्यानंतर तिसरा दिसतोय, परंतु आपल्या एक लक्षात घ्या, इथं आपल्याला 6 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्या 6 पैकी जरा थोडासा प्रश्नाचा क्रम चुकलेला आहे. 6 पैकी आपल्याला 4च ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. स्लाइडवर स्पष्ट दिसतंय सॉल्व्ह एनी 4 आणि 8 मार्क्स त्याला असणार आहेत. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर कशी सॉल्व्ह करायची आपण पाहिलेच आहे अगोदर. प्रत्येक उपप्रश्नाला 1-1 मार्क असणार आहे. पंक्च्युएट द फॉलोइंग. वाक्यशुद्धीकरण लिहा. पुन्हा तोच प्रकार झालेला आहे. व्हॉट इज द मॅटर? व्हॉट इज द मॅटर? आस्क्ड हर हसबंड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे जे वाक्य आहे हे मागच्या वर्षातील
द डायमंड नेकलेस धड्यातील होतं पहा. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड. क्वेश्चन मार्क आहे. व्हॉट कॅपिटल काढा. नंतर मॅटर नंतर क्वेश्चन मार्क द्या. इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करा. डबल इन्व्हर्टेड कॉमा द्या आणि फुल स्टॉप ऑलरेडी त्याने दिलेला आहे. यू हॅव चोजन अ गुड टाइम टू कम टू बी डिक्लेअर्ड. टू कम ही डिक्लेअर्ड. अवतरण चिन्हात घ्या. ही डिक्लेअर्ड आहे. टू कम पर्यंत डबल डबल अवतरण चिन्हात घ्या. दुहेरी अवतरण चिन्ह घ्या. कॉमा द्या. आणि यू हॅव चोजन वाय कॅपिटल काढा. यू हॅव चोजन हॅव नंतर पहा यू हॅव. यू नंतर अपॉस्ट्रोफी चिन्ह द्या म्हणजे तो हॅव तयार होईल. अ गुड टाइम अवतरण चिन्ह द्या. कॉमा द्या आणि फुल स्टॉप त्याने ऑलरेडी दिलेला आहे. थोडासा आपल्याला कठीण वाटणारा प्रश्न माझ्या बाळांनो, माझ्या विद्यार्थ्यांनो, मेक 4 वर्ड्स. पुन्हा तसाच शब्द आलेला आहे. आता इथं मेकॅनिकल शब्द आलेला आहे. मेकॅनिकल शब्दामध्ये तुम्हाला अल्फाबेट चेंज करून किंवा ऑर्डर चेंज करू शकतात तुम्ही किंवा तशी ठेवू शकतात. त्यातून तुम्हाला कमीत कमी 3 लेटर्स असलेला मिनिंगफुल असे 4 शब्द तयार करायचे. इथं माझ्याकडे 4 शब्द तयार झालेले आहेत. मी वेळ न दवडता तो सांगतो तुम्हाला. एक झाला हिल. उदाहरणार्थ HEAL. प्रत्येक शब्दाचा अर्थ मला माहित आहे तसा तुम्हालाही अर्थ तो माहित हवा, ठाऊक हवा. हील म्हणजे दुरुस्त करणे, बरे करणे. दुसरा तो झालेला आहे पहा LAME. शब्दरचना मागे पुढे करा, अल्फाबेट मागे पुढे करा. लेम. लेम म्हणजे अधू किंवा अपंग. नंतर शब्द तयार होतोय तुमचा नाईस. NI झाला, C आहे आणि E पण आहे त्यामध्ये. नाईस हा शब्द तयार झालाय. आणि शेवटचा शब्द अजून एक तयार करू शकतोय आपण माईस. MICE. माऊसचं अनेक वचन माईस. यू मे फाइंड मोर वर्ड्स. याच्यापेक्षा जास्त शब्द तुम्ही शोधू शकता. आणि तुम्हाला असं वाटत असेल एखादा शब्द चुकतोय तर अजून जास्त शब्द तुम्ही करू शकता. नॉट रिस्ट्रिक्टेड ओनली 4. आपण रिस्ट्रिक्ट राहू नका. त्यांनी 4 म्हटले म्हणून तुम्ही 4च लिहिले पाहिजे असं काही नाही. परंतु वेळेकडे पण लक्ष द्या. पुढचा प्रश्न दिलाय पहा. राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता रिलेटेड वर्ड्स द्यायचे. मागच्या स्लाइडवर आपण पाहिले तेव्हा ऍडजेक्टिव्ह द्यायचे होते. आता त्याने इथं ऍडजेक्टिव्ह मध्यभागी दिलेले आहेत आणि बाजूला नाउन्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ मेसेज हा नाउन आहे. मग इम्पॉर्टंट काय असू शकतं? इम्पॉर्टंट मेसेज आहे. तसंच इम्पॉर्टंट नोट्स असू शकतात. इम्पॉर्टंट लेटर असू शकतं. हो की नाही? इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असू शकतात. इम्पॉर्टंट फिल्म असू शकते. ह्या पद्धतीने इम्पॉर्टंट काय तर त्या पद्धतीने लिहा. इम्पॉर्टंट रिलेशन असू शकतं. इम्पॉर्टंट हे ऍडजेक्टिव्ह गृहीत धरून ते कोणत्या कोणत्या नाउनला देऊ शकतो आपण त्या पद्धतीने ते पूर्ण करायचे. पुढची ऍक्टिव्हिटी दिली आहे पहा. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. योगायोगाने पुन्हा ऍडजेक्टिव्ह आलेले इथं. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. उदाहरणार्थ इथे त्याने दिले शब्द हॅपी. हॅपी शब्दाच्या ऍडजेक्टिव्हला पहिला शब्द वाय. वायने माझ्याकडे ऍडजेक्टिव्ह पहिले तयार झालेले विशेषण आहे यंग. YOUNG. टी वरून शब्द तयार झाला. पुढचा माझा गुड. यंग गुड. डी आला. GOOD. गुडहून पुढचा शब्द मी घेतला डिअर. DEAR. प्रिय, आवडीचा. आणि आर शब्द 2 शब्द तयार झालेत. रिअल घ्या REAL किंवा रुरल घ्या RURAL. रुरल म्हणजे ग्रामीण. तुमचे ऍडजेक्टिव्ह तयार होतात. याकरता तुम्हाला थोडस पार्ट्स ऑफ स्पीच हा जो प्रकार आहे तो जर माहित असेल थोडासा आता अधिक मदत होईल. इथे बी दिलाय पहा अजून. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज फेमस फॉर. त्याकरता प्रसिद्ध असणे. काही घ्या. मुंबई इज फेमस फॉर इट्स स्पीड. फेमस फॉर म्हणजे त्याकरता प्रसिद्ध असणे. काही गोष्ट घ्या. मुंबई इज ऑल्सो फेमस फॉर इट्स बिझी लाईफ. काही कशा पद्धतीने घ्या. तुम्हाला जे आवडेल. मुंबईचंच घेतलं पाहिजे असं काय नाही. मी मुंबई लक बाय चान्स माझ्याकडून म्हटलं गेलं. अनदर थिंग. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ आग्रा. आग्रा इज फेमस फॉर द ब्युटिफुल ताजमहल. कोणत्याही पद्धतीचं तुम्ही शहराचं घ्या, शाळेचं घ्या. आपल्या शाळेचं नाव मी घेऊन ही फ्रेज पूर्ण करतो. तसं तुम्ही तुमच्या शाळेचं नाव फ्रेज करू शकतो. मी माझ्या शाळेचं नाव घेतो. पार्ले टिळक इज फेमस फॉर क्वालिटी एज्युकेशन. तुमच्या शाळेचं नाव तुम्ही घेऊन पूर्ण करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण करा. त्याला ऑर दिलंय पहा. ऍड अ सबऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली. आय वेंट टू द डोअर.
आता तुम्हाला कोणतं वाक्य सोपं वाटतंय त्यानुसार तुम्ही जा. फ्रेज वापरणं सोपं जातंय की वाक्य पूर्ण करायला सोपं जातंय? आय वेंट टू द डोअर व्हिच वॉज लॉक्ड. असं मी वाक्य तयार केलं. मी त्या दरवाजापर्यंत गेलो, की जे बंद होतं. मी हे वाक्य माझं पूर्ण केलं. तुम्हाला कशा पद्धतीने पूर्ण करायचं ते करा. किंवा आय वेंट टू द डोअर व्हिच वॉज ओपन्ड बाय माय फ्रेंड. मी त्या दरवाजापर्यंत पोहोचले किंवा पोहोचलो, की जे माझ्या मित्राने किंवा मैत्रिणीने ते उघडले. म्हणजे तो दरवाजा उघडला या अर्थाने. तुम्ही तुमच्या पद्धतीने जी सेन्स पूर्ण राहील त्याकडे पहा. कन्फ्यूज होऊ नका. याला दुसरा प्रकार आहे तुमचा प्रश्न पहिल्यातला. प्रश्न पहिल्यातला बी मध्ये पहिला प्रकार आपण पाहिला फ्रेज वापरा किंवा क्लॉज करा. त्यातला दुसरा प्रश्न तुम्हाला आहे प्रिफिक्स वापरा किंवा सफिक्स वापरा किंवा त्या दिलेल्या शब्दापैकी तुम्हाला एक शब्द वापरून वाक्य पूर्ण करायचंय. इथे दिलंय इम्पॉर्टंट आणि एम्प्टी. तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स काय वापरता येते तेव्हा इम्पॉर्टंटचं मी अनइम्पॉर्टंट करू शकतो किंवा इम्पॉर्टंटचं मी इम्पॉर्टन्स करू शकतो. एम्प्टीचं मी एम्प्टीनेस करू शकतो. प्रिफिक्स किंवा सफिक्स काय असेल त्याचे बेसिक नियम एकदा पहा. ते शब्द पहा आणि त्यानुसार तुम्हाला वापरता येणार आहे. मग इम्पॉर्टंट हेही तुम्हाला कठीण वाटत असेल तर तो शब्द आपल्या वाक्यात वापरून पहा. इम्पॉर्टंट शब्द नेहमीची गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल इंग्लिश इज अन इम्पॉर्टंट लँग्वेज. त्या पद्धतीने मी पूर्ण करा. स्टडी इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. इम्पॉर्टंट नेहमीचे आपले वाक्य शब्द वापरून आपण वाक्य तयार करू शकतो. पुन्हा अजून एक ऍडिशन म्हणून इथं 2-3 वाक्य दिले 2-3 प्रकार घेतलेले आहेत मुद्दामून. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टेक केअर ऑफ. मी आता वाक्य करून दाखवत नाही. टेक केअर ऑफ म्हणजे ची काळजी घेणे. ऍड क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज करून दाखवले आपल्याला करायचं आहे. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट. आता पुढे जाऊन राहायचं मग आपल्याला मला आठवत नाही. व्हॉट काय आठवत नाही ते पूर्ण करायचं. व्हॉट डिड यू गिव्ह मी किंवा तत्सम वाक्य पूर्ण करा. प्रिफिक्स किंवा सफिक्स दिलेले त्यांना पुन्हा वापरायचे तुम्हाला पुढच्या वाक्य शब्द प्रकारामध्ये पॉसिबल आणि ऍग्री. पॉसिबलचं होतं इम्पॉसिबल. इम्पॉसिबल केल्यामुळे तुम्ही प्रिफिक्स वापरलाय. ऍग्री ऍग्रीचा ऍग्रीमेंट करू शकतो आपण. ऍग्रीमेंट शब्द वापरला तर तो तुमचा सफिक्स झाला. डिसऍग्री शब्द केला तर तुम्ही त्याचा प्रिफिक्स शब्द वापरला किंवा दिलेल्या शब्दाचा वापर तुम्हाला पुन्हा करायचा आहे. आपल्या वाक्यात करायचा आहे. अशा रीतीने हे शब्द तुमचे बी प्रश्न तुम्हाला मी मुद्दामून स्लाइडवर जरा जास्त दाखवलेले आहेत. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू वेट फॉर ची वाट पाहणे. त्याला और प्रकार दिलेला आहे अजून सबऑर्डिनेट क्लॉज वापरा. आय बॉट अ ड्रेस. विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी नेहमी म्हणतात आय बॉट अ ड्रेस विच इज व्हेरी ब्युटिफुल, विच इज व्हेरी डिअर, विच आय लाईक व्हेरी मच. कशा पद्धतीने पूर्ण करा. आणि बऱ्याचदा आपल्याला क्लॉज वापरता येत नाही. थोडंसं शिकून घ्या, थोडंसं स्टडी पूर्ण करा. एक मेन क्लॉज असणार, एक सबऑर्डिनेट क्लॉज असणार, ते वाक्य पूर्ण होणार आहे. प्रिफिक्स आणि सफिक्स पुढच्या प्रश्न ऍक्टिव्हिटीत दिलंय पहा. एंटरटेन सगळ्यांना माहिती आहे एंटरटेनचं होतं एंटरटेनमेंट. ऍग्री तो अगोदरचा शब्द आलेला आहे त्यामुळे पुन्हा सांगायची गरज नाहीये. किंवा एंटरटेन शब्द वापरून किंवा ऍग्री शब्द वापरून आपल्याला एक वाक्य स्वतःच्या पूर्ण करायचं आहे. अर्थपूर्ण असलं पाहिजे याकडे लक्ष द्या. अशा रीतीने हा तुमचा पहिला प्रश्न 10 मार्कांचा कव्हर होतोय बाळांनो. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की याकरता 15 मिनिटांचा कालावधी खूप पुरेसा आहे. आणि सुटसुटीत लिहा. प्रत्येक ऍक्टिव्हिटी लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडा रिकामी. उगीच काहीतरी एकत्रित करत नका बसू. सुटसुटीत लिहा. लेट द एक्झामिनर नोटीस दॅट व्हॉट यू वॉन्ट टू से अँड व्हॉट यू वॉन्ट टू राईट. एक्झामिनरला परीक्षकाला समजू द्या की तुम्हाला नेमकं काय लिहायचंय. व्यवस्थित सुटसुटीत लिहिला तर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही हमखास स्कोरिंग करू शकतात. भरपूर मार्क्स मी कमीत कमी वेळेमध्ये मिळवू शकतात याची मला खात्री आहे. थँक यू माय डिअर फ्रेंड्स. वी विल मीट अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ.